सगळ्यात पहिला दृष्टांत जो स्वामींचा मी ऍक्च्युली घेतला तो म्हणजे मला आठवतोय, मी कोथरूडच्या एरियामध्ये एक डान्स क्लास होता. तिकडे मी आधी शिकायला होतो आणि त्यानंतर मी शिकवायला होतो. अच्छा. तर बी बॉईंग जे स्टंट्स करतात तर ते सगळं होतं कम्प्लिटली अपोजिट ह्याच्यात. आयुष्य म्हणजे पूर्णच बदललं. तर त्या काळात हे सगळं, आणि हे विनाकारण नाही. म्हणजे मला आठवतं मी परमात्मा स्वामींशी एक संवादामध्ये हे बोललो होतो. थोडंसं पुढचं सांगून परत मागे होतो. हरकत. मी हेच बोललो होतो स्वामींना की स्वामी, हे आयुष्य एवढं कसं काय बदललं? म्हणजे जर या मार्गात मला यायचं होतं तर त्या मार्गात का ठेवलं? तर त्यांनी मला सांगितलं की योजना माझ्या अशा असतात की ज्या पुढचं कार्य सोपं करतात. तर मी म्हणालो काय, कशा प्रकारे सोपं झालं? त्यावेळेला ते मला म्हणाले की मला तुझे अष्टांग योग इतके क्लिअर हवेत की यम, नियम, आसन, प्राणायाम यामध्ये पहिले 4 ह्या गोष्टी मला तुझ्या इतक्या क्लिअर हव्यात की तिसरा टप्पा जो आहे आसन, हा मला इतका जास्त क्लिअर हवाय की उद्या तुझं कितीही वय झालं आणि तुला जर लोक म्हणाले की हे आसन मला करून दाखवा तर तुला जमलं पाहिजे. तर मग मी म्हणालो, मग त्यावेळेला मग त्यांनी सांगितलं, तू मयूरासन पहिलं कुठे केलंस, तू वृश्चिकासन पहिलं कुठे केलंस? मग मला नंतर लक्षात यायला लागलं की बी बॉईंग स्टंट्स करण्यासाठी हे आसन बेसिक. आणि हे आसन होत 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 नंतर मग मला स्टंट्स, मग समोर सॉल्ट वगैरे या सगळ्या गोष्टी मग शिकलो. पण पहिलं आसन हे म्हणजे सरप्राइझिंगली ते आपोआप घडत होते. आधी आसन करणं हे बेसिक मध्ये आलंच. करेक्ट. त्यामुळे आजही मला कधी उठून मी करायला होतं म्हणजे आता. आणि आमचा जो युट्यूबवरचा जो चॅनल आहे आदिगुरु संप्रदाय परिवार जो आहे, त्यावर पण हे व्हिडिओज आहेतच. मी आसनांचंही महत्व, फायदे सगळे टाकलेले आहेत. म्हणजे मी तो भाग बघत नाही, माझे काही शिष्य बघतात, त्यातलं मला एवढं काही कळत नाही. मी होतलं शूटिंग मध्ये असतो. तर अशा प्रकारे हा प्रवास सुरू झाला. आणि डान्स क्लासमधून मी घरी चाललो होतो. ओके. डान्स क्लासमधून घरी जाण्यापूर्वी मला आठवतंय माझे वडील म्हणाले होते की पेट्रोल भर गाडीमध्ये. आणि गाडी म्हणजे 2 व्हीलर ही जुनी होती आमची, स्कूटी येस नाव होतं त्याचं. आणि मी जात असताना आम्ही बरंच लहान, म्हणजे 12वीत होतो. मी काय भरलं नव्हतं पेट्रोल. घरी जाण्याची वेळ आली, रात्री 9:30 ते 10च्या दरम्यान चाललो होतो मी. मृत्युंजयेश्वर जो मंदिर आहे तर त्याला पॅरल आतमध्ये एक रोड आहे. तर त्या रोडने मी चाललो होतो. जात असताना मंदिराच्या थोडं अलीकडे असताना लाईट गेली पूर्ण, सगळीकडचेच लाईट गेले आणि त्या एरियातलेच लाईट गेले पूर्ण. त्यावेळेला पूर्ण अंधार झाला आणि मोबाईल खूप जुने होते. मोटोरोला एक छोटा मोबाईल होता बारीकवाला, आणि तो मोबाईल म्हणजे कसं फोन करण्यापुरता. आजकाल एवढ्या सुविधा नव्हत्या तर, आणि बॅटरी पण नव्हती. तर जेवढं बटन दाबल्यावर जेवढे उजेड असतो तेवढाच. आणि मग मी विचार केला की पुढेही अंधार आहे, मागे अंधार आहे, तर मागे जाण्यापेक्षा पुढे जाऊ. तर मी असा विचार करत होतो. आणि जे नामस्मरण करावं, सारखं सारखं भजन कीर्तन, घरचं वातावरण तसं आईमुळे होतं, ते मला लक्षात होतं की आता नामस्मरण कुठलं तरी केलं पाहिजे, पण कुठलं करायचं हे मला कळत नाही. तर मग घरात स्वामींची भक्ती होतीच आधीपासूनच. तर मी विचार केला, स्वामी जो मंत्र म्हणायचे तो आपण म्हणून बघू. शिव हर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो, हा मंत्र मी एकदाच म्हटलं. आणि म्हटल्यानंतर मागून मला आवाज आला, काय रे बाळा? तर मी अतिशय घाबरलो होतो त्यावेळेला, कारण मला हे तर एक्सपेक्टेड नक्कीच नव्हतं की, आणि मला तर त्यावेळेला ही पूर्ण जाणीव होती की मी काय एवढा मोठा पुण्यात्मा नाहीये की मी एकदा मंत्र म्हटला की लगेच कोणतरी येईल. तर मागे खूप उंच माणूस होता आणि त्याचे खांदे देखील खूप रुंद, म्हणजे ब्रॉड होते. डोळे मला थोडे थोडे असं प्रकाश पडल्यावरती जसे दिसतात तसे दिसत होते. चेहरा पूर्ण झाकला होता. घोंगडी होती का ब्लँकेट होते हे मला कन्फ्युजन आहे, पण होतं. आणि पायांपाशी बघितलं तर पायांमध्ये चपला वगैरे काही नव्हत्या आणि गुडघ्यांपर्यंत धोतर होता. आणि तो माणूस खूप उंच होता. तो माणूस मला अतिशय, म्हणजे जसं एखाद्या आई वडिलांना वाटतं तसं आपुलकीने तो माणूस माझ्याशी बोलत होता की काय रे बाळा, काय काम आहे का? आणि त्याचा आवाजही असा काही खूप जाड नव्हता, चांगला होता, नॉर्मल होता. मी त्यांना म्हणालो, अहो गाडीतलं पेट्रोल संपलंय त्यामुळे गाडी बंद पडली आहे. तर ते म्हणाले, हे काय माझ्याकडे कॅन आहे, तर भरू का मी पेट्रोल? त्यावेळेला मला असं तेवढं सुचलं नाही. आणि मग मी त्यांना एक वेगळा असं शहाणपणा शिकवायला गेलो. म्हणजे
मी त्यांना म्हणालो की अहो ही 2 स्ट्रोक गाडी असते, याच्यामध्ये पेट्रोल आणि ऑइल मिक्स करून भरावं लागतं, असं मी त्यांना सांगत होतो. ते म्हणाले काय आता बाळा, आम्हाला कुठे कळतंय यातलं, बघ तुला म्हणजे घरी जाण्यापुरतं वगैरे झालं तर बघ. मी विचार केला लॉजिकली हे बरोबर आहे, घरी जाण्यापुरतं ठीक आहे. त्यांनी मग मी पेट्रोल भरण्यासाठी मी तो कॉक उघडला आणि मोबाईलच्या प्रकाशात जेवढं दिसेल तेवढं मी टाकवतो, पण त्यांचा काही अंदाज अजिबात चुकला नाही. ते अगदी बरोबर त्यामध्ये धार सोडली, त्यांनी टाकली आणि तो कॉक बंद केला नॉब. आणि आम्ही बसलो, म्हणजे मी गाडीवर बसणार तितक्यात माझ्या मनात विचार आलाच होता की यांनी एवढं पेट्रोल दिलंय तर आपण यांना कुठेतरी सोडू. मला डोक्यात आलं होतं. ते स्वतःहूनच म्हणाले बाळा मला पुढेपर्यंत सोडतोस का? तर मी म्हणालो हो नक्की. ते माझ्या मागे बसले, मी पुढे बसलो होतो. गाडी अतिशय आमची बारीक आणि ते एवढे मोठे, मला असं वाटलं की आता गाडीला तसं वजन जाणवेल. वजन काहीच जाणवत नव्हतं, पण ते उंच असल्या कारणाने त्यांचे गुडघे पुढेपर्यंत आले होते आणि मला ते दिसत होते, जाणवतही होते. म्हणलं हे आहेत, बसलेले आहेत पण बोलत काहीच नव्हते, ते एक शब्दही बोलत नव्हते. बसल्यानंतर ते एक शब्दही बोलले नाही. आणि मग तो जो पॅरलर रोड मी म्हणालो मृत्युंजयेश्वर मंदिराच्या इथला, तिथून आम्ही चाललो होतो. करिश्मा सोसायटीच्या चौकापर्यंत आलो. तिथपर्यंत मला वाटलं चालेल का, हो का नाही मी विचारतोय, ते काय बोलले नाही. मी म्हटलं नसेल ठीक आहे. मग अजून पुढे गेलो आम्ही, त्याच रोडने जसंच अजून पॅरलर आहे तिथपर्यंत गेलो, SNDT पर्यंत. SNDT पर्यंत आल्यानंतर तिथे मी थांबलो. ऍक्च्युली मी घाबरलो होतो. ऍक्च्युली मी हा विचार केला की कदाचित हा माणूस मला लुटणार असता. आणि मी विचार केला की जर समजा याने माझ्यावर काय हल्ला करायचा प्रयत्न केला तर त्याला आधीच सांगू की माझ्याकडे द्यायला काही नाहीये आणि तू जर मला मारणार असशील तर मी काही करू शकत नाही, तर आधीच आपण सरेंडर करू. पण मी तयारीत होतो, हे कधी घडते पण घडलं नाही. आणि त्या चौकापर्यंत आलो. मी म्हणलो बाबा इथपर्यंत बास आहे का, चालेल का? असे 5-6 सेकंद मी थांबलो. मागे वळून बघतोय तर कोणीच नव्हतं.